अहमदनगर या ठिकाणी राहुरी तालुक्यातील कनगर येथे शेतीच्या वादातून एका दलित समाजाच्या कुटुंबावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याने 4 महिलांसह 2 पुरुष असे 6 जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली। दिनांक 8 रोजी दाखल केलेल्या अटकसुटीच्या गुन्ह्यात आरोपीला ताब्यात घेतलं असतं तर त्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाला नसता। प्राणघातक हल्ला होत असताना 112 ला माहिती देऊनही पोलीस मात्र तब्बल 3 तासानंतर घटनास्थळी पोहोचले। राहुरी तालुक्यातील कनगर येथे जुन्या शेत जमिनीच्या वादातून त्या कुटुंबावर गावातील संपत उर्फ विकास हरिभाऊ गोसावी या तरुणाने बाहेरून सुमारे 10 ते 15 जणांना बोलावून घेतलं। दलित समाज राहत असलेल्या वस्तीत जाऊन त्या कुटुंबातील महिलांशी झटापट करून त्या महिलांवर धारदार शस्त्राने वार केले। या घटनेत 4 महिला गंभीररित्या जखमी झाल्या आहेत तर पुरुष देखील जखमी झाले आहेत। घडत असलेल्या घटनेची वार्ता गावात पसरल्याने घटनास्थळी लोक जमा होताच तेथून त्या टोळक्याने पळ काढला। यातील जखमींवर राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर या घटनेची राहुरी पोलिसात फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। हल्लेखोर संपत उर्फ विकास हरिभाऊ गोसावी, गणपत हरिभाऊ गोसावी, अशोक उर्फ ढवळ्या, रघुनाथ माळी राहणार कनगर, तसेच गोविंद उर्फ गोयंद्या, सुदाम उर्फ सुद्या, नादऱ्या राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी अशा 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना केले आहे। विकास गोसावींनी आज आमच्या घरी येऊन हल्ला केला। तो असा म्हणाला, तुमची इज्जत लुटन, तुम्हाला मारून टाकील। त्यामुळे त्यांनी आमच्यावर अत्याचारपणा केला। ते करून दाखवलं। दोघी गावांना जंपर फाडले, आमच्या छातीवर बसला, जंपर फाडले, छात्या दाबल्या त्यांनी आणि वार केले आम्हाला। वार कशाने केले? वार ते याचे सुरी ते नाही न्हायचं का वस्तरे त्याच्याकडे मोठ हे होता, गज होता मोठा। 4 जण आलते ते आम्हाला एवढ्यांना पण आम्हाला दोघीला घरात घुसून आणलंय त्यांनी डायरेक्ट आमच्या घरात आला। वाटेवर आम्ही खाली आलो, आमची साडीवर केली, त्यांनी झंपर तोडले। आणि उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे, राहुरी।